बंदी खाण्यामध्ये मथुरेत आहे. जन्म कुठे झाला? मथुरेत. आणि उत्सव कुठे झाला? गोकुळात. लक्षात घ्या, जन्म मथुरेत आणि उत्सव गोकुळात. आता मथुरेतल्या जन्माचं चिंतन आपण थोडक्यात अगोदर पाहू. भगवान परमात्मा अवताराला केव्हा येतात? यदा नम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां युगे युगे. भगवान परमात्मा म्हणतात की मी युगानुयुगामध्ये आणि ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, अधर्माला शीत चढते आणि त्या त्या वेळेला धर्माचं पालन करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि धर्माची स्थापना करण्याकरता आणि मी युगानुयुगामध्ये आणि त्या ठिकाणी आपला अवतार आहे. त्याचं संत वाङ्मयाच्या माध्यमातून आपण आता चिंतन करणार आहोत. पापी जे अभक्त दैत्य जे हिमातले तेच झाले ओझे त्यांचे. सर्व ऋषी मुनींना त्रास होऊ लागला. कोणी परमात्म्याचं पूजन करत नव्हतं आणि अवस्था पहा कशा प्रकारची झाली. मोळी आली अज्ञा राहिली कीर्तने. मोळी आली अज्ञा राहिली कीर्तने. ऐका, पडाले ब्राह्मण दैत्य भेले. पडाले ब्राह्मण दैत्य भेले. हो, दैत्यांच्या असुरांच्या भीतीनं आणि सज्जन माणसं ब्राह्मण लोक आणि पळायला लागले. यज्ञ परंपरा बंद पडल्यात, कीर्तन परंपरा बंद पडल्यात आणि मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मदेवाकडे जाते आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. धर्म बुडवलेला आहे, अधर्म झालेला आहे. ती बोलते आता मला हा भार काही सहन होत नाही. मग अशा अवस्थेमध्ये आता ती ब्रह्मदेवाकडे जाते आहे. ब्रह्मा इंद्राकडे जात आहेत आणि ब्रह्मदेव आणि इंद्रदेव हे पुन्हा शिव परमात्म्याकडे जात आहेत. आणि मग आता हे सर्वचे सर्व देव आणि या ठिकाणी पुन्हा शेषशाही भगवान शिरापी विष्णू परमात्म्याकडे. आणि कडे शेवटचं ठिकाण सर्वोच्च न्यायालय म्हणजे भगवान विष्णू. म्हणून आपण जास्त इकडे तिकडे फिरण्यापेक्षा डायरेक्ट विष्णू परमात्म्याकडे जा ना. आपण बाकीच आपण परवा ऐकलं, शेंगरी हेंगरी दैवते कोणती पूजो भूते घेते. आपल्या पोटाची रडते आणि मागती सीते अवदान आपली इच्छा आणि आपली जे आपली अतृप्त राहिलेली वासना तृप्त करण्याकरता इतरांना गाजतात, इतरांकडून नवस फेडत होत तिला. ऐका, हे नवस फेडण्याचं काम काय आहे? त्यांची अतृप्त राहिलेली वासना असते या देवादिकांची आणि ती तृप्त करण्याकरता ते आपल्याला गांजतात. म्हणजे गांजतात ते देव असतात का? नाही असत. म्हणून अशा या देवांच्या नादी न लागताना आपल्याला शेवटी त्या विष्णू परमात्म्याकडे जायचं असतं. आणि म्हणून हे सर्व देव लोक आता विष्णू भगवंताकडे आपले आलेले आहेत आणि त्या ठिकाणी परमात्म्याची स्तुती
ब्राह्मण काय भाग रक्षिल ब्राह्मण काय भाग रक्षिल ब्राह्मण काय भाग रक्षिल ब्राह्मण काय भाग देवकी जागरणा देवकी जागरणा आणि ब्राह्मण गायी आणि भक्त यांचा उद्धार करतील, दैत्याचा नाश करतील, सर्वांना आनंद देतील, रोहिणीच्या उदरी शेष मैदान दादा येतील आणि तुम्ही सर्व आता यादव बना. मग शेषाशी बोलतायत की चला आपण अवतार घेऊ. त्यावेळेला शेष दादा म्हणू लागले, देवा आता काही तुमच्या बरोबर मी अवतार काही घेणार नाही बरं, कारण मागच्या अवतारामध्ये माझी चांगली जिरली. आणि अशा पद्धतीने आता लक्ष्मी मातेला देखील सांगितलं की आपण आता कौंडिण्यपुराला जा. मग पुढे कथा अशी गोड आहे की वसुदेवा देत देवकी बहीण लग्न माझी विघ्न झाले आहे का. मोठ्या प्रेमानं थाटामाटानं लग्न पार पडलंय आणि त्या देवकी मातेला कंस मामा आणि मोठ्या प्रेमानं आपली बोलवण करतोय. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी आकाशवाणी झाली, कंसा आम्ही बोलतो त्याचा भरोसा मान, हिचा 8वा पुत्र तुला वध करेल. 8वा पुत्र वध करेल म्हणल्याबरोबर काय केलं, खडग घेतलं ना आणि खडग घेऊन त्याला मारण्याकरता धावतोय. वसुदेवाने हात पकडला. वसुदेव म्हणायला लागला, अरे बाबा असं काही करू नको, तुला भीती हिच्यापासून थोडी काय, कशाला तिला मारतोय. हा मी सत्य वचनानं सांगतोय ऐका की जे जे अपत्य होईल ते अपत्य मी तुला देईन ऐका. पण तेवढ्यामध्ये आता पुढे अपत्य वगैरे काय झालं, पहिला अपत्य झालं त्या कंसाने देण्याकरता तो तयार झाला. त्याला दया आली, त्याने म्हटलं आपल्याला भीती कोणापासून आहे, 8व्यापासून. त्याचे मनात भाव निर्माण झाला. पण तेवढ्यामध्ये आणि त्या कंसाचं पुण्य संपवलं पाहिजे आणि म्हणून नारद मुनीची स्वारी त्या ठिकाणी आली. आणि नारद मुनी सांगायला लागले, पुण्य सारावया भेटे देव ऋषी आणि वधी बाळकाशी ठेवू नको परिणाम. मग त्याने सुरुवातच केली. जसा एक झाला, दुसरा झाला, तिसरा, सहायी मारित दुराचारी. मग 7वा गर्भ जो होता तो योग मायेने आपला नेलेला आहे. कोणाला ते कळालं नाही. यादव पडून गेलेला आहे, ब्राह्मण अरण्यात गेलेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आणि त्या ठिकाणी ऐका, हा आनंदाचा क्षण पाहण्याकरता विमानांची दाटी अंतरिक्ष देव करिता ती सर्व गर्भस्तुती. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा आणि अवताराला येत आहेत त्यावेळेचा आनंद, त्यावेळेचं वातावरण कशा पद्धतीचं होतं ते ऐका. नृत्य करिता मयुरादी
प्रसंगामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार जो झाला तो वेळ काय होता? दशरथे मारिला तो जे होता मास, दशरथ राजाने ज्याचा वध केला तो महिना होता श्रावण, आणि वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, पावसाळा होता, कृष्ण पक्ष होता, अष्टमी तिथी होती, बुधवार दिवस होता आणि रोहिणी नक्षत्र होतं, 2 रात्र झालेले होते आणि नवग्रह अनुकूल होते, सर्वांचं आणि धन्यतेचा आनंद त्या ठिकाणी होता आणि ज्याचा हा वंश होता त्यालाही आनंद होता. आणि अशा अवस्थेमध्ये आणि भगवान कृष्ण परमात्मा आणि मथुरेमध्ये आणि त्या ठिकाणी आपले प्रगट होत आहे. नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान कृष्ण भगवान. अशा प्रकारे परमात्मा आणि मथुरा नगरीमध्ये आता बंदी खाण्यामध्ये परमात्म्याचा जन्म आहे. आता त्या ठिकाणी संकेत मिळाला, देवकी वसुदेवाला प्रेमाचं भरत दाखवून आलं. त्या देवकी मातेने त्या बाळाला आपल्या जवळ घेतलं, घट्ट मिठी मारते आहे. आता इथे प्रवाद आहे, आपल्याला सर्वांना कथा माहिती आहे की चतुर्भुज रूप परमात्म्याचं त्या ठिकाणी होतं. पण देवकी मातेच्या मनामध्ये विचार पडला. देवकी माता म्हणाले की देवा हे चतुर्भुज रूप, अरे मला बाल रूपाचं दर्शन हवंय, मला तुझ्या प्रेम पाण्याचं दर्शन हवंय. आणि त्याचा परिणाम भगवंतानी मनोगत आणलं आणि बालरूप आपलं धारण केलं. हे मोहक बालरूप पाहिल्याच्या नंतर आणि देवकी वसुदेवाला प्रेमाचं भरत आलं आणि त्या ठिकाणी आणि तिने घट्ट आपले मिठी मारले वसुदेवाने. ती ठिकाणी संकेत मिळाला. सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी मिठी सोळी लपवा लपवा तो जगदेवी लपवा लपवा तो जगदेवी लपवा लपवा तो जगदेवी. सोळी मिठी 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 सोळी लपवा लपवा
माझ्या बाळाचा आणि तो वध करेल आणि म्हणून लपवा लपवा तो जग देखे 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 सोरी मिठी सोरी मिठी सोरी मिठी सोरी मिठी सोरी मिठी सोरी मिठी सोरी सोरी मिठी सोरी मिठी सोरी मिठी सोरी मिठी सोरी मिठी सोरी लपवा लपवा तो जग देखे लपवा लपवा तो जग देखे लपवा लपवा तो जग देखे। या नंदाच्या घराला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला माया मजले जय आण मजय माया मजली ते देवी आन मजे माया मजली ते देवी आन मजे नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला स्वागतम स्वागतम कृष्ण स्वागतम स्वागतम शरणागतम
Alton aku dah aku. तुका
मूर्ती सागर गावो बोलले
गिरधारी मायके स्वपारी गंगाचे पडती सरे अफेर धरती दिशा गुंद झाल्या निशा धरती दिशा गुंद झाली अफेर धरती दिशा गुंद झाल्या निशा रंगाच्या दारात नालो आज आनंद 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 के सागो में सागो बोला के सागो में सागो बोला आज आनंद आनंद आज आनंद आनंद आज आनंद आनंद आज आनंद आनंद ऐका, याप्रमाणे परब्रह्म